माननीय श्री नित्यानंद झा सरांना मी विनंती करतोय, प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय प्लीज सर। ऑनरेबल नित्यानंद झा सर से हम रिक्वेस्ट करना चाहेंगे, प्लीज आप वीआईपी डाइस के ऊपर आके विराजमान हो। एक बेहतरीन टूर्नामेंट सरकार चषक एमएससीबी संघ आपण थांबायचं है। जोरदार तालियों की गूंज के साथ में स्वागत यहाँ पर होता हुआ ऑनरेबल नित्यानंद झा सर का यहाँ पर तालियों की गूंज के साथ में फूलों का गुलदस्ता शॉल देके यहाँ पर स्वागत होता हुआ हमारे वीआईपी डाइस पर और इस खूबसूरत टूर्नामेंट एग्जीबिशन मैच तर एमएससीबी संघटना एक संपूर्ण टीम आपण टॉस बॉक्स कडे यायचंय। एमएससीबी स्टाफ चांगल्या आठवणी आपण बघू शकाल। एक्झिबिशन मॅच या स्पर्धेची आठवण आपण बघू शकाल। रनर अप संघ ठरलाय। ऑल टीम या आपण एक चांगलं फोटो सेशन गोल्डन मेमरीज साठवण्याचा प्रयत्न असेल। कोण देणार आहे? संदीप भाऊ, संदीप सर ती ट्रॉफी ती ट्रॉफी त्यांना रनर माननीय श्री सुरळकर साहेब कोंडे साहेब आपण पण या ठिकाणी द्यायचंय प्राइज देण्यासाठी या प्लीज आपण या। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। रनर अप संघ ठरतोय एमएससीबी स्टाफ। आपण बघताय एक्झिबिशन मॅच अप्रतिम आणि त्यानंतर आपण जाऊया विजेता संघ एक्झिबिशन मॅच ठरतायत पोलीस विभाग सर्व टीम आपण यायचं आहे। त्यांचं एक आकर्षक ट्रॉफी आपण बघताय या स्पर्धेची। दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी चला सर्व पोलीस विभाग सर्व टीम आपण यायचं आहे। एक्झिबिशन मॅच विजेता संघ आपण बघतायत पोलीस विभाग। तर माननीय मुकेश बंधू सर आणि संदीपजी गरज सरांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल विजेता संघ ठरतोय एक्झिबिशन मॅच मध्ये पोलीस विभाग संघ आपण बघू शकाल। गोल्डन मेमरीज साठवल्या जात आहेत। सरकार चषक 2023च्या अप्रतिम नियोजनामध्ये एक्झिबिशन विनर टीम ठरतायत पोलीस विभाग आपण बघू शकाल। दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। त्यानंतरच मॅचला सुरुवात होईल। दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी यायचं आहे। सरगम सीसी सरपाडा आणि निलेश फायटर या दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये यायचे। चला सहकार्य करा आणि मॅचला सुरुवात होते आहे। सरगम सीसी सरपाडा वर्सेस निलेश फायटर या दोन संघांदरम्यान पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। लेफ्ट हँड गोलंदाज
आपल्याला पाहायला मिळेल. थांबा किरण थांबवेन. 35 धावांची जी तुफानी इनिंग साकारली होती त्यांचं मॅन ऑफ द मॅच राहून गेलेलं आहे. आम्ही शुभम यांना विनंती करतोय या आपण. शुभम च्या हस्ते आपण बघू शकाल 35 रनची तुफानी खेळी ज्यांनी साकारलेली आहे. मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळत आहेत. वैभव सर आपण बघू शकाल फोटो सेशन करायचंय. वैभव सर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. त्यानंतर आपण बघतायत विस्मय गरजसरांच्या माध्यमातून कॅप आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. जीबी स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघतायत टी शर्ट आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. आशिष जी परब सरांच्या माध्यमातून गुड एम्पर आपल्याला बघायला मिळते. गिफ्ट भविष पटेल सरांच्या माध्यमातून देण्यात येईल. आपण बघू शकाल या ठिकाणी की टेम्पर दिलं जात आहे भविष पटेल सरांच्या शुभ हस्ते. O2 किरण सर. पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय धनंजय यांच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. अक्षय यांच्या रूपाने पहिला झटका लागला पाहायला सरगम सीसी सरपाडा संघाला. आणि परत एकदा हळूवार हाताने खेळण्याच्या प्रयत्न मात्र चांगलासा कटर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धनंजय लेफ्ट हँड गोलंदाज निलेश फायटर संघाकडून आपल्या पहिले शतक घेऊन येतोय. आणि आता मात्र पॉइंट रिझन मध्ये खेळण्याच्या प्रयत्न मात्र गडी फलंदाजी ते बीट होतं. परत एकदा 3 चेंडूंच्या खेळ समोर धावसंख्या अजूनही खातं खोलता आलं नाहीये सरगम सीसी सरपाडा संघाला. चांगलीशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आणि परत एकदा हळूवार हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र गडीला फलंदाजाला परत एकदा चकवण्यामध्ये यश येत आहे. धनंजय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीने धावसंख्या अजूनही खातं खुललेलं नाही. आणि आता मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावसंख्येत 1 निभर होत आहे. संघाचं खातं खुललं जातं 1 या धावसंख्येने. पहिल्या षटकातील अजूनही 5 चेंडूंच्या खेळ झाल्यानंतर धावसंख्येच्या सरगम सीसी संघाचं खातं खुलतं 1 धावेने. चांगलासा खेळ पाहायला मिळेल का या चेंडूवर लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. बघू कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहायला मिळेल धनंजय यांच्याकडून. लेफ्ट हँड फलंदाज देखील मैदानामध्ये आणि लेफ्ट हँड गोलंदाज. बघू या गोलंदाजीच्या पुढील चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आणि परत एकदा अपील पाहायला मिळाली मात्र पहिल्या शतक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली. धनंजय आपल्याला पाहायला मिळालं निलेश फायटर संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बेटेगाव येथे आयोजित सरकार चषक 2023चं भव्यदिव्य आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय 1 लाख रुपये आणि एक आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये पाहायला मिळतंय. चांगलंसं प्रथम वर्ष पाहायला मिळते सरकार चषक 2023चं पाहायला मिळालं. 5 दिवस इथे लकी ड्रॉ कुपन देखील आयोजित केलेत.
दुसऱ्या शतकातील आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. सिम्बा बॉलर पाहायला मिळतो आपल्याला निलेश फायटर संघाकडून. दुसरं शतक घेऊन येतो सिम्बा. राईट हँड फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. वैभव परत एकदा फाईन लेगच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न, मात्र एक धावेने धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 2 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल धावसंख्या ती 2. चांगलासा खेळ पाहायला मिळेल का पुढील उर्वरित शतकामध्ये आपल्याला सरगम सीसी सरपाडा या संघाकडून लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गौरव. आणि आता मात्र परत एकदा बीट झाले तर गौरव. चांगला अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निलेश फायटर्स या संघाकडून. परत एकदा गोलंदाजी मार्फत चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात परत एकदा फलंदाजाला चेंडू काही. परत एकदा पुढील चेंडू. 4 चेंडू. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. सॉरी अवंतर आहेत. 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते वाईटच्या रूपात. पंचांनी धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. अजून या शतकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. बहु किती धावसंख्या उभारतोय वैभव आणि गौरव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या शतकातील या. आणि परत एकदा चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते निलेश फायटर संघाकडून. मात्र धावसंख्येत 1 ने भरतोय. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. परत एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन पाहायला मिळते आपल्याला धनंजय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तसंच राईट हँड बॅट्समन वैभव आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला. आतापर्यंत 2 शतकाच्या खेळ समान धावसंख्या जाऊन पोहोचली अवघ्या 5 धावांवर. बघू कुठेतरी मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे सरगम सीसी संघाला. आणि आता मात्र उत्कृष्ट मात्र गडी बाद होतोय वैभव यांच्या रूपाने. सरगम सीसी संघाला दुसरा झटका लागतोय. आणि आपण एकदा एक सुमधुर संगीताकडे जाऊया. नवीन फलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर त्यांनी आपलं खातं खुललंय. मात्र ओर्थोच्या रूपात अजून एक धाव मिळते. धावसंख्या 2 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. या धावसंख्येवर 7 नंबरचा जर्सी परिधान करणारा इंटरनॅशनल खेळाडू आपल्याला MS धोनी म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला
आणि आता मात्र परत एकदा मारण्याच्या नादात फलंदाज बीट होतोय. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धनंजय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगलीशी फिरकी आपल्या त्यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. मात्र परत एकदा धनंजय यांच्याकडून गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर. आणि आता मात्र चांगल्याशा क्षेत्ररक्षण धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघू किती धावसंख्या उभारते. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 8 धावसंख्येवर आणि तिसरं शतक मार्गास्त आहे. या तिसऱ्या शतकातील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि आता मात्र चांगला असा फटका पाहायला मिळाला गौरव यांच्याकडून. मात्र चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगलासा झेल पाहायला मिळाला निलेश फायटर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. आणि या तिसरा झटका लागतो आपल्याला गौरव यांच्या रूपाने सरगम सीसी सरपडा संघाला. 3 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सौरभ पाहायला मिळतो आपल्याला. सौरभ आणि प्रतीक ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला मिळतोय तो केतन गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळते. धावसंख्येत 2 निभर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय 10. आणि परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झालेत. आणि गचाचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मात्र धावसंख्या 4 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. चौथ्या षटकातील 3 चेंडूंच्या खेळीसमोर धावसंख्या ती 14. आणि आता मात्र पाहायला मिळतोय चेंडू आपल्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतो. मात्र धावसंख्या 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. चौथ्या षटक मार्गाचा 4 चेंडूंच्या खेळीत समाप्ती. धावसंख्या ती 15. चांगलासा खेळ पाहायला मिळतो. चांगलीशी गोलंदाजीचे प्रदर्शन आपल्याला निलेश फायटर संघाकडून धनंजय सिंबा आणि केतन हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि चांगलंसं परत एकदा गोलंदाजी पाहायला मिळते. केतन हा गोलंदाज परत एकदा चांगलंसं कमबॅक त्यांच्याकडून पाहायला मिळतं. अजूनही या षटकातील या शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघू किती धावसंख्या उभारतो सरगम सीसी सरपाडा या संघाकडून. आणि आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला आपल्याला केतन गोलंदाजाकडून. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावसंख्या. डीजे
कशावर लिहिलंय रे? आणि आता मात्र कुठेतरी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. प्रत्येक यांच्याकडून पहिल्याच 5व्या षटकात पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. मिड ऑन लॉंग ऑफच्या वरून षटकार आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 21. आणि आता मात्र दुसरा षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळतोय. किरण हा गोलंदाज खूपच महागडे शतक पाहायला मिळेल का? पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकारासह धावसंख्या जाऊन पोहोचते ती सरगम सीसी संघाची 27 धावसंख्या. मात्र ह्या 2 चेंडूवर चांगलाच कमबॅक पाहायला मिळते सरगम सीसी सरपाडा संघाकडून. प्रतीक हा फलंदाज घातक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हॅट्रिक षटकार लगवण्यात यश येते का? बघूया पुढील चेंडूवर किरण हे कशा प्रकारे गोलंदाजी करतील. चांगल्याशा लय मध्ये प्रतीक यांनी आणि आता मात्र चांगलासा चेंडू पाहायला मिळतो. चांगलासा कमबॅक या चेंडूवर मात्र किरण यांच्याकडून पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या खेळ समाप्त धावसंख्या 27. 5वे षटक मार्गस्थ. आता कुठेतरी सरासरी 6चा रन रेट पाहायला मिळतोय आपल्याला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते चेंडू. मात्र धावसंख्येत 1 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 5व्या षटकातील 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 28. यानंतर होणारा सामना MS झाई वर्सेस ध्रुव 11 सातपाटी. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करतो की सातपाटी आणि MS झाई या दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचे नाणेफेकीचा कौल केला जाईल. आता मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रात पाहायला मिळते चेंडू. मात्र चांगल्याशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र 1 धावसंख्येत 1 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ पाहायला मिळेल आपल्याला. आणि मात्र प्रत्येक यांच्याकडून खूप मोठा फटका पाहायला मिळाला. तर क्षेत्ररक्षक मात्र चांगलासा क्षेत्ररक्षक करतोय आणि चांगलासा मोठा झटका पाहायला मिळतो आपल्याला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. 6वं शतक घेऊन येतो अतुल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. त्यांची प्रत्येक यांची जागा घेण्यासाठी मैदानात आतमध्ये पाहायला मिळते फलंदाज मनीष पाहायला मिळतोय. मनीष आणि सौरभ सरगम सीसी संघाकडून नेतृत्व करताना 5 षटकाच्या समान धावसंख्या 29. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झालेत. मात्र लेग बाईसच्या रूपात धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. मनीष नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. अतुल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट हँड बॅट्समन मनीष बघू कशा प्रकारे उर्वरित 5 चेंडूंचा सामना करेल आणि आपल्या संघाला एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवेल का. आणि अवंतर धावेत परत एकदा 1 ने भरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावसंख्येवर. सॉरी 31 या धावसंख्येवर.
धावसंख्येत 2 भरवते. धावसंख्या जाऊन पोचते ती 33. या धावसंख्येवर अजूनही या शतकातील या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला यानंतरचा होणारा सामना MS झाई वर्सेस सातपाटी. दोन्ही कॅप्टननी यायचा आहे. तुम्हाला अंतिम पुकार असेल, कारण आपल्याला वेळेत सर्व सामने खेळवायचे आहेत. आणि परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात मनीष यांच्याकडून धावसंख्या स्थिरावली होती. जाऊन 33 या धावसंख्येवर चांगलंच कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते निलेश फायटर या संघाकडून. अजूनही 3 चेंडूंच्या खेळसह धावसंख्या आहे ती. धावसंख्या 1 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 34 या धावसंख्येवर. अजूनही या शतकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 2 चेंडूवर मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का. अतुल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र चांगलासा पंचांनी जाऊन बघायचं इकडे. षटकाराच्या स्वरूपाने धावसंख्येत 6 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 40 या धावसंख्येवर. अजूनही या इनिंग मध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. बघू या चेंडूवर षटकार येतोय का. षटकार जर आल्यास सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल सरगम CC सरपडा या संघाकडून. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात अतुल यांच्याकडून मात्र आणि गडी बाद होतोय. धावसंख्येत 1 ने भर होऊन धावसंख्या 2 धावसंख्या 2 ने भर झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आणि 43 धावांचा आव्हान उर्वरित 6 षटकामध्ये पाहायला मिळतोय निलेश फायटर संघासमोर. थँक्यू डीजे. MS झाई आणि सातपाटी संघाच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. मला वाटतं सातपाटी संघाचे कर्णधार इकडे टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. तर MS झाई संघाच्या कॅप्टनने देखील लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी चला नाणेफेकीचा कौल केला जाईल. सातपाटी आणि MS झाई या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि 43 धावांचा आव्हान आपल्याला पाहायला मिळते निलेश फायटर चिंचणी या संघाला. बघू सरगम CC संघाकडून गोलंदाजी मार्कवर कोणते नवीन गोलंदाज यंग स्टार सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील 43 धावांचं आव्हान करताना. बघू कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल सरगम CC संघाकडून. मात्र तेवढेच मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील निलेश फायटर संघाकडून. आजच्या दिवसातील या स्पर्धेचा 3री मॅच आपल्याला पाहायला मिळते निलेश फायटर वर्सेस सरगम CC सरपाडा या 2 संघाच्या दरम्यान 43 धावांचं आव्हान. मैदानाच्या आतमध्ये सर करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळते निलेश फायटर संघाकडून. गोरू आणि जाडू हे 2 बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
स्ट्राईकला पाहायला मिळतो गोरू आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो जाडू. बघू दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यामध्ये माहिर. बघू 43 धावांचं आव्हान करताना कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते त्यांच्याकडून. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मैदान बेटेगाव येथे आयोजित सरकार चषक 2023 आपल्याला पाहायला मिळते. श्री संदीपजी घरात साहेब यांच्या सौजन्याने या टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला बेटेगावच्या मैदानावर पाहायला मिळते. चला पहिला शतक घेऊन होते तो गोलंदाजी नितेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं. राईट हँड बॅट्समन गोरू आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता मात्र स्वीप शॉट मारण्याच्या नादात गचाळाचे क्षेत्र शुद्ध पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यामध्ये यश आलं असतं, पण मात्र गचाळाचे क्षेत्र पाहायला मिळते. जर तुम्ही पाहायला गेलं तर निलेश फायटरच्या गोलंदाजीने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. मात्र इथेही एक परत सरगम सीसी संघाच्या पहिल्याच गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र झेल इथे काही घेता आला नाही आणि धावसंख्येत 1 ने झाला. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज जाडू आपल्याला पाहायला मिळतो गोल स्ट्राईकला उर्फ मनोज. गोलंदाजी माग पद्धतीचा मनीष गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि हळवार हाताने खेळ चेंडू. मात्र चांगल्याशा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने भरते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. परत एकदा चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र गचाळाचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मात्र 2 धावा घेण्यात मात्र येथे यश येते निलेश फायटर संघाकडून. जाडू आणि गोरू हे 2 फलंदाज पाहायला मिळतील. रनिंग चांगलीशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2 फलंदाजाकडून धावसंख्या 2 ने भरते, धावसंख्येत जाऊन पोहोचते 3 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर. आणि आता मात्र परत एकदा एक गोल्डन चान्स पाहायला मिळतोय का? मात्र धावसंख्येत परत एकदा 2 ने भरवते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 6. आणि आता मात्र चेंडू पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 1 बाउन्स चौकाराच्या स्वरूपात धावसंख्या 4 ने भरतोय. गुरु यांच्या फळीतून चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने धावसंख्या ती 6. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 5 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर 10. उत्कृष्ट असा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. महेश यांच्याकडून अजूनही या पहिल्या शतकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या शतकामध्ये आपल्याला 10 धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र अवांतर धावत 1 ने भरतोय. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भरारी घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. पहिल्या शतक मार्गस्थ पहिल्या शतकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात गडी बाद होते. महेश यांच्या रूपाने पहिला झटका लागतोय निलेश फायटर संघाला. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते निलेश फायटर संघाकडून. अक्षय गोलंदाजी फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. महेश यांची जागा घेण्यासाठी
बघू कशा प्रकारे कामगिरी करतील अक्षय आणि मनोज हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज पाहायला मिळते संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक पाहायला मिळते नवीन गोलंदाज. प्रतीक पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि अजूनही या 32 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. बघू कशा प्रकारे पाहायला मिळेल. मनोज आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. मोठे फटके मारण्यात चांगले असे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ते अक्षय आणि मनोज. मात्र तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या सरगम सीसी सरपाळा या संघाकडून. मागच्या षटकामध्ये पाहायला मिळतं महेश यांना बाद करण्यामध्ये यश आलं आणि निलेश फायटर संघाला पहिला झटका लागला होता. मात्र अजूनही 30 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. दुसरं शतक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते आपल्याला प्रतीक हा गोलंदाज. आणि मात्र गडी बाद करण्यात यश त्या पहिल्या चेंडूवर प्रतीक यांच्या गोलंदाजावर मोठा झटका पाहायला मिळतो मनोज यांच्या रूपाने निलेश फायटर संघाला. डीजे थँक्यू डीजे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळतोय किरण आणि नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो अक्षय. पहिल्या चेंडूवर पाहायला मिळेल पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू मात्र झेल उडला होता आणि गडी बाद झाला असता. मात्र या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू मात्र गडी बाद करण्यामध्ये प्रतीक या गोलंदाजाला यश येते. सरगम सीसी संघाकडून गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर मात्र आता किरण फलंदाजीवर पाहायला मिळतोय. आणि आता मात्र कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. मात्र वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फलंदाजाला आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप पाहायला मिळते. मात्र आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चौकारच्या स्वरूपाने धावसंख्या 4 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्या. डीजे थँक्यू डीजे. यानंतरचं समालोचन आपल्याला पाहायला मिळते मॅन फ्रॉम मायकॉप अजितजी पाटील सर. तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये आमच्या मुख्य अतिथींचं शुभागमन चांगलासा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. दरम्यान सरपाडा संघ विश्वास यांना मी विनंती करते आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. संघ नायकांना मी विनंती करते आपण यायचंय. थोड्याच वेळामध्ये आपण बघतायत आपल्या मुख्य अतिथींचं शुभागमन होणार आहे. माननीय जी शर्मा साहेबांचं थोड्याच वेळामध्ये होणार आहे. जाऊया आपण O2 किरण सरांकडे.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 17. जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर 17 नंबरचा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो AB डिव्हिलियर्स 360 मॅन आपल्याला पाहायला मिळतो. सर तुम्हाला थांबेन. सरपडा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही विनंती करतोय भावेश पटेल सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं सन्मान चिन्ह सरपडा संघनायकांचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची आठवण, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपण बघतायत एक आकर्षक सरकार चषक देण्यात येते. वेल्डन सरपडा संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. ओ टू किरण सर. वैयक्तिक दुसरं शतक घेऊन नितेश आपल्याला गोलंदाजी मार्क पाहायला मिळतो. मात्र पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्येने 1 निबर झाला. धावसंख्या जाऊन पोचते ती 18. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र चांगलेसे क्षेत्ररक्षक, चांगलेशी प्रयत्न पाहायला मिळाला. गोलंदाजी नितेश यांच्याकडून चांगलासा प्रयत्न होता. मात्र 1 धावसंख्येत 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 19. आणि आता मात्र षटकाराच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटच्या वरून मोठा षटकार येतोय अक्षय यांच्या फलंदाजीतून DJ. थँक्यू DJ. रनआउटच्या रूपात अक्षय एक बाद होताना आणि तिसरा झटका लागतोय निलेश फायटर संघाला. 25 या धावसंख्येवर DJ. थँक्यू DJ. तिसऱ्या शतक मार्ग असतं. तिसऱ्या शतकातील 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावसंख्येवर. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड फलंदाज धनंजय आपल्याला पाहायला मिळते. चांगलीशी गोलंदाजी त्याने मागच्या इनिंग मध्ये त्यांच्याकडून मागच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. चांगलीशी फिरकी त्यांच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 4 रन देऊन 3 विकेट घेण्यामध्ये त्यांना यश आलं होतं. मात्र बघू फलंदाजीमध्ये किती चमकदार कामगिरी करतोय धनंजय. अजूनही धावसंख्या स्थिरावली ती 25 या धावसंख्येवर. आणि पहिल्या चेंडूवर बिग शॉट आणि बिग षटकार आपल्याला पाहायला मिळते. धनंजय यांच्या फलंदाजीतून धावसंख्येत 6 ने भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. DJ. थँक्यू DJ. नितेश यांच्या गोलंदाजीवर या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळतो धनंजय यांच्याकडून. आणि आता मात्र परत एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. आता मात्र 6 धावांची आवश्यकता उर्वरित 18 चेंडू मध्ये. यानंतरचा होणारा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. MS झाई वर्सेस ध्रुव लेवनारी सातपाटी या 2 संघांच्या दरम्यान.
मोठा सामना यानंतर पाहायला मिळेल MS झाई वर्सेस ध्रुव 11 सातपाटी या दोन संघांच्या दरम्यान. चला मैदानाच्या आतमध्ये परत एकदा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सरासरी 12च्या सरासरीने 37 या धावसंख्येवर. बघू अजूनही 18 चेंडू आणि 6 धावांचं माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळते निलेश फायटर चिंचणी या संघाला. दरम्यान एक सूचना येते, जाई संघ जर या ठिकाणी 5 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नाही तर नक्कीच या ठिकाणी त्यांना पॅनल्टीला सामोरं जावे लागेल, याची आपण नोंद घ्या. बोलूया आपण किरण सरांकडे. मनीष गोलंदाजी मात्र पर्यंत पाहायला मिळतोय आणि राईट आर्म बॅट्समन किरण बघू मोठे फटके मारण्यात मात्र आणि आता मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. चांगलासा झेल पाहायला मिळतोय सरगम CC संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि किरण यांच्या रूपाने निलेश फायटर संघाला 4था झटका लागतोय. DJ थँक्यू DJ. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि परत एकदा गच्चाच्या क्षेत्राचे पाहायला मिळतंय मात्र धावसंख्या 1 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 38 धावा. अजूनही 5 धावांचे लक्ष आहे. बघू धनंजय यांच्याकडून मोठा षटकार लगावला जातोय का आणि विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळेल का पुढील चेंडूवर. दरम्यान किरण सर आपल्याला थांबवेन थोड्याच. नक्कीच आम्ही पुनश्च विनंती करतोय, जाई संघ या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं आहे. आपल्यासाठी फक्त शेवटची 3 मिनिटं असतील, याची आपण नोंद घ्या. किरण सर मात्र धावसंख्येत 1 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 39. अजूनही 4 धावांचं लक्ष आहे. बघू 4 धावांचा पाठलाग करताना 2-3 मिनिटं होते ना म्हणजे त्यांना जरा. आणि आता मात्र खूपच उंचावर गेला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षकाकडून चांगला असा झेल पाहायला मिळतोय आणि जवळजवळ 6वा झटका आपल्याला पाहायला मिळतोय या निलेश फायटर संघाला. थँक्यू DJ. त्यांना किती नाही 34 बॉल 48 पाहिजे दादा. आता 13 बॉल 3 पाहिजे ना. नाही एक खालचं विचारते, एक काय जिंकलं का 34 बॉल 48. हार्दिक पांड्या आउट झाला. कॅच बरोबर नाही घेतला का? बरोबर. आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत 4 भरतो आणि संघ इथे विजय होते निलेश फायटर या संघ. आणि मी विनंती करतो की सरगम CC संघाच्या कॅप्टनने आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि त्यांचा सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आणि आता प्रतिदा मैदानाच्या आतमध्ये यानंतर होणारा सामना MS झाई वर्सेस सातपाटी
ध्रुव 11 सातपटी या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसात